पेशंटसोबत स्मोकिंगची सवय असेल तर सेक्सवर काय परिणाम होतो याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे होती. वा वा नक्कीच, वा. अतिशय छान आता प्रश्न मला आणखी विचारलाय. विचारायचं, सोबत काही टोबॅको किंवा ड्रिंकिंगची सवय आहे का? हो, थोडीफार करतो सर मी. ओके ओके, चालेल, का हरकत नाही. बघा, हे मी काय विचारतो, बघा, फिमेलचा स्मोकिंगचा संबंध हा ओव्हरीज आणि इन्फर्टिलिटी. बरोबर. आता परत मेल दोघांसाठी कंडिशन वेगळी आहे. बरोबर. आणि आणखी ऍडिशनल काय विचारलं? ड्रिंक्सची अल्कोहोल किंवा ड्रिंक्स काय याचा संबंध येतो इन्फर्टिलिटीशी सांगूया आपण. हे बघा, प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असेल आणि आपल्या बॉडीला ती सहन होणारी असेल ते ऍक्सेप्टेबल असते. तिचं अति तिचं माती होते तर सर्वांनाच माहित आहे. हो. या ठिकाणी विचार करा, स्मोकिंग करताय तुम्ही आणि लठ्ठपणा आहे, ऑलरेडी हार्मोन डाऊन आहेत, त्यामध्ये परत टेस्टोस्टेरॉन डाऊन झालं. मग या स्मोकिंगमुळे काय झालं, परत त्या ठिकाणी आणखी परिणाम जो होतो तो टेस्टिसवर देखील व्हायला लागतो, ज्यामुळे की जे शुक्राणू तयार होतात ते कमी क्वालिटीचे, म्हणजे डीएनए बरोबर नाही, त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल आहे, त्याला मोटिलिटी नाही, त्याला स्पीड नाही, म्हणून त्या ठिकाणी वंध्यत्वाची समस्या यायला लागते. आता तुम्ही विचारलं वंध्यत्व म्हणजे काय, कारण बऱ्याच जणांना वंध्यत्व आणि नपुंसकत्वामधला फरक कळत नाही. वंध्यत्व म्हणजे तुम्ही रेग्युलरली समागम केल्यानंतर 2 वर्षापर्यंत बाळ जर होत नसेल तर त्याला वंध्यत्व असं मिळतो, आणि त्याचं महत्वाचं कारण स्मोकिंग आहे. कमीत कमी मित्रांनो, तुम्हाला प्रेग्नन्सी राहीपर्यंत तरी, तुम्हाला बाळ होईपर्यंत तरी, असं का म्हणतोय, नेहमीसाठीच नाही घेतलं तर खूप चांगली गोष्ट आहे, पण मला असं घेऊ नका म्हटलं की आणखी रिफ्लेक्स जास्त होतं. हे बॉडीचं नेचर आहे. काही नको म्हटलं की मग ती सुरुवात होते. आणि आता कॉम्बिनेशन मध्ये दुसरी गोष्ट कुठली विचारलं मी, अल्कोहोल. काय होतं माहिती का, तुम्ही एखाद्या ठिकाणी जसं एखाद्या पार्टीला वगैरे बसले आणि मित्र बसले 4, तर अशा वेळेला हे कॉम्बिनेशन आणखी घातक का ठरतं, अल्कोहोल तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो ब्रेन आहे त्या ठिकाणी त्याचा परिणाम करतं. म्हणून ओव्हरऑल एकच सांगेन की आपलं स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या सवयी हळूहळू कंट्रोलमध्ये आणा, जेणेकरून की तुमचं पर्सनल लाईफ आहे आणि सेक्शुअल डिसफंक्शन होणार नाही आणि वंध्यत्व देखील तुम्हाला येणार नाही. खूप छान प्रश्न.